नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, अधिक मासामध्ये अधिक मास वात घरी कशी बनवायची, त्याचबरोबर बघा ती का लावली जाते, तर त्याच बाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. अधिक मास म्हणजेच भगवान विष्णूंना समर्पित मानला गेलेला आहे. भगवान परशुरामांना समर्पित हा महिना मानला गेलेला आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याचा महिना अधिक मासामध्ये आपल्याला ही वात आपल्या घरामध्ये लावायचे आहे. एक दीपदान आपल्याला करायचं आहे किंवा कोणत्याही बघा ठिकाणी जर तुम्ही या अधिक मासामध्ये जात असाल तीर्थस्थानी, तर तिथं सुद्धा तुम्ही ही वात दीपदान करू शकता, ही वात प्रज्वलित करू शकता. तर बघा, ज्यांना घरी वात करणं शक्य नसेल तर तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये ही अधिक मासाची वात जरी तुम्ही म्हटला तरी तिथं भेटून जाईल. पण ज्यांना घरीच अधिक मासाची ही वात बनवायची आहे तर त्यांनी कशी बनवावी, तर बघा आपल्याला अख्खा महिनाभर दीपदान करायचं असतं. तर त्यामुळेच आपल्याला खूप मोठी अशी वात बनवून घ्यायची आहे आणि ह्या 4 बोटाभोवती आपल्याला 16 वेळा ती वात गुंडळून घ्यायची. 2 वेळा 16-16 ह्या पद्धतीनं बनवून घ्यायची. म्हणजे 16 लेअर असे करायचे आहेत वातीचे. त्यानंतर ती लेअर साईडला ठेवायची. त्यानंतर पुन्हा दुसरी 16 लेअर करायची आहेत, अशी गुंडळून घ्यायची आणि ती साईडला ठेवायची. एक सिंगल वात घेऊन अशा सर्व वाती आपल्याला एकत्र करायच्या आहेत आणि त्या 16-16 आणि ही एक अशा वातीची मिळून आपल्याला 33 वात तयार होत असते. म्हणजे ह्या 16-16 वातीची मिळून 32 आणि एक वात अशी 33 आकड्याला अधिक मासामध्ये खरंच खूप महत्व आहे. 33 वाती तयार झालेली आहेत. तर त्या वाती आपल्या घरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायच्या असतात. म्हणजेच रोज आपल्या घरामध्ये अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो. अधिक मास संपल्यानंतर तो दिवा दीपदान देखील करायचा असतो. ह्यामुळे आपल्या घरातील बघा आर्थिक प्रगती सुधारायला लागते. त्याचबरोबर मुलांना दीर्घायुष्य लागते, आरोग्य त्यांचं सुधारतं आणि भगवान विष्णूंचा अखंड आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतो. आणि माता लक्ष्मीने सुद्धा ह्याबद्दल खूप छान असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण अधिक मासामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये रोज आपल्या घरामध्ये दीपदान करतो किंवा कोणत्याही तीर्थस्थानी म्हणजे अगदी तुम्ही कुळदेवीच्या ठिकाणी जात असाल तर तिथं सुद्धा तुम्ही ही वात तिथं दीपदान करू शकता. त्याचबरोबर कोणत्याही तुम्ही कुठल्याही देवाला जावा, कुठल्याही ठिकाणी जावा तीर्थस्थानी, तिथं सुद्धा तुम्ही ही वात बघा आपल्याला हा दिवा म्हणजे 33 वातीची ही वात आपल्याला तिथं प्रज्वलित करून एक दीपदान आपल्याला तिथं करायचं असतं. जर तुम्हाला शक्य झालं तर कोणत्याही मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही तिथं दीपदान ही करू शकता. ज्यांना कुठं जाणं शक्य नाही होणार, घरातच आपल्याला दीपदान जर करायचं असेल तर रोज संध्याकाळी आपल्याला ही वात अशी प्रज्वलित करायची आहे किंवा अख्खा महिनाभर सुद्धा तुम्ही ही वात तशीच प्रज्वलित ठेवू शकता. जर विजला तर माफी मागायची आहे आणि पुन्हा ती वात प्रज्वलित करायची आहे. तर ह्या पद्धतीने बघा धोंड्याच्या महिन्यामध्ये दीपदान हे करायचं आहे. आणि जेव्हा हे धोंड्याचा महिना संपतो म्हणजेच की बघा 17 मे प्रतिपदेपासून ते 15 जून पर्यंत हे अधिक मास असणार आहे. अधिक मासची अमावस्या झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला आपल्याला जो दिवा आपण पूर्ण महिनाभर प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा आपल्याला दान करायचा असतो. म्हणजे कोणत्याही ब्राह्मणांना तुम्ही तो दिवा दान करायचा आहे किंवा कोणत्याही मंदिरामध्ये तो दिवा तुम्ही दान करू शकता. तर बघा हा दिवा आपल्याला म्हणजे तुम्ही मातीचा कोणत्याही प्रकारचा दिवा तुम्ही घेऊ शकता. मातीचा म्हणजे जो दगडाचा दिवा असतो तर तो घेऊ शकता. त्यानंतर चांदीचा घेऊ शकता, पितळाचा घेऊ शकता. जो काही तुमच्याकडे अवेलेबल असेल, जो काही तुम्हाला दान द्यायचा आहे यथाशक्ती किंवा तुमच्या इच्छेनुसार जसा तुम्हाला तो दिवा दान करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्हाला तो दिवा घ्यायचा आहे. पूर्ण महिनाभर आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. अधिक मासाची अमावस्या झाली की 16 तारखेला सकाळी तुम्ही कोणत्याही ब्राह्मणांना किंवा मंदिरामध्ये तो दिवा दान करायचा आहे. दान करते वेळी सुद्धा आपल्याला तो दिवा स्वच्छ धुवायचा आहे. स्वच्छ करूनच तो दिवा दान करायचा आहे. ह्या अधिक महिन्यामध्ये 33 आकड्याला खरंच खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. तसंच की ह्या 33 वातींचं दीपदान करण्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे. 33 वाती आणि 33 महिन्यानंतर येणारा जो महिना असतो तर तो अधिक मास असतो आणि 33 कोटी देव
आहेत. त्यामुळे त्या 33 आकड्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. मुळे बघा, जेव्हा आपण जावयाला जे काही आपण जेवू घालतो, तर त्यावेळेस सुद्धा 33 अनारसे, 33 बत्तासे दिले जातात किंवा कोणी कोणी तर 33 वेगवेगळे पदार्थ बनवून सुद्धा त्या ताटामध्ये दिले जातात. ते वाण जावयाला दान केले जातात किंवा चांदीचा, पितळाचा जे काही दिवा असेल तर तो तुपाचा किंवा तेलाचा लावून तो दिवा बघा दान दिला जातो जावयाला सुद्धा. कारण लेकीला आणि जावयाला जेव्हा आपण जेवू घालतो, लक्ष्मी नारायण समजून, म्हणजेच भगवान विष्णू आणि लक्ष्मी समजून आपल्या जावयाची आणि मुलीची पूजा करून त्यांना हे सर्व काही वाण दिले जातात. त्यामुळेच की 33 आकड्याला खरंच खूप सारं महत्व आहे. त्यामुळे तुम्ही या दरम्यान म्हणजेच अधिक मासामध्ये 17 तारखेपासून प्रतिपदेपासून तुम्ही रोज ही 33 वातीची बघा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला जर घरी बनवता नाही आला म्हणजे 33 वाती, तरी सुद्धा तुम्ही जे धार्मिक दुकानं आहेत तर तिथं जरी तुम्ही विचारलं तर ह्या 33 वाती, अधिक मासाच्या 33 वाती सुद्धा तुम्हाला तिथं सहज असे मिळून जातील. तर ह्या वाती लावल्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समाधान नांदतं. त्याचबरोबर आर्थिक भरभराट सुद्धा होते, मुलांना दीर्घायुष्य लाभतं, आरोग्य सुधारतं ह्यामुळे. तर तुम्हाला जर खरंच अधिक मासामध्ये जर हा दिवा दान करायचा असेल तर आवर्जून करू शकता. आणि अधिक मास म्हणजे खरंच भगवान विष्णूंचा अखंड जर आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल ना, अधिक मासाची सेवा सर्वांनी करा. त्याचबरोबर बघा, अधिक मासामध्ये कोणकोणत्या प्रभावी सेवा आहेत, स्तोत्र मंत्र आहेत, तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. पण अधिक मासाची ही सेवा करायला विसरू नका. बघा, पहिल्याच दिवशी आपल्याला हा संकल्प करायचा आहे. म्हणजेच जेव्हा 17 तारखेला धुंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास चालू होतो, तर त्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. म्हणजे तुमची कोणतीही अधिक मासाची सेवा असू देत किंवा ही दीपदानची सेवा असू दे, कोणतीही सेवा तुम्ही अधिक मासाची जरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही ह्या महिन्यामध्ये तर पहिला संकल्प करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, जेव्हा संकल्प करते वेळी अखंड शब्द वापरायचा नाही. काही कारणास्तव आपल्याला गावाला सुद्धा जावं लागतं. त्याचबरोबर बघा, मासिक पाळी किंवा सुद्धा काही अडचणी येण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे ह्या दरम्यान की आपल्याला संकल्प करते वेळी अखंड हा शब्द वापरायचा नाहीये. मला जसं जमेल माझ्या यथाशक्ती तसं मी करण्याचा प्रयत्न करेल सेवा अधिक मासामध्ये, ह्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा असतो. आणि सर्वांनी अधिक मासाची ही सेवा करा. तुम्हाला जरी घरी नाही शक्य झालं अधिक मासाची वात लावणं, अगदी तुम्ही तेलाची सुद्धा वात लावू शकता किंवा तुपाची देखील वात लावू शकता. पण तुम्हाला नाही घरी लावणं शक्य झालं तर तुम्ही कोणत्याही तीर्थस्थानी किंवा मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही मंगळवार, शुक्रवार किंवा कोणत्याही दिवशी जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाल, अक्कलकोटला जाल किंवा कोणत्याही तुम्ही अगदी कुलदैवताला जरी तुमच्या गेला तर तिथं सुद्धा तुम्ही अधिक मासामध्ये एक तरी दीपदान करायला विसरू नका. पूर्ण महिना दीपदानासाठी आहे, पण तुम्हाला जेवढं शक्य होईल, जेवढं जमेल तेवढ्या तरी तुम्हाला दीपदान करायचं आहे. या दीपदानामुळे नक्कीच की भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. आणि जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मीला कधीही बोलवावं लागत नाही. त्यामुळे सर्वांनी ही सेवा करा. मग घरी करा किंवा आपल्या तीर्थस्थानी कोणत्याही करा, पण करा. ह्यामुळे नक्कीच माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहायला मदत होईल. तुम्हाला नक्की समजलं असेल. तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजो करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.